हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश या तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद याचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. त्यामुळे त्या दृष्टीनं आजचं आपलं हे लेक्चर अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ठीक आहे, चला आता बघा, इथे फळ्यावर मी एक वाक्य लिहिलेलं आहे. आईने मला 10 रुपये दिले. बघा, आजचं लेक्चर हे ह्या अर्थाने खूप महत्वपूर्ण आहे की तुमची कर्ता, कर्म आणि क्रियापदाची जी संपूर्ण संकल्पना आहे ती कायमस्वरूपीय अगदी तुमच्यासाठी स्पष्ट होऊन जाईल आणि त्याबद्दल तुमचं कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही. त्यामुळे अतिशय व्यवस्थित, काळजीपूर्वक मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका. बघा, फळ्यावर मी एक वाक्य लिहिलेलं आहे. आईने मला 10 रुपये दिले. ह्या वाक्यामधील एक शब्द असा आहे जो आपल्याला क्रिया दर्शवतो आणि निश्चितपणे तो शब्द कोणता आहे तो तुम्हाला माहित आहे. तो शब्द आहे दिले. आईने मला 10 रुपये दिले असा शब्द ज्याच्यातून सर्वसाधारणपणे क्रिया दर्शवली जाते तुमच्या आतापर्यंतच्या माहितीनुसार त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. बघा, दिले हा जो शब्द आहे हा ह्या वाक्यामध्ये क्रियापद आहे. आता तुम्ही शाळेत असताना, शाळेमध्ये काही विद्यार्थी शाळेत आताही असतील, तर आपल्याला सर्वसाधारणपणे क्रियापदाची व्याख्या शिकवली जाते की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. बरोबर आहे? असा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. म्हणजे आता समजा या दिले या शब्दाला जर आपण वजा केलं याच्यातून, तर आईने मला 10 रुपये, तर काहीच अर्थबोध होत नाही. काय झालं नेमकं त्या 10 रुपयांचं? मला दिले की दुसऱ्याला द्यायला सांगितले किंवा काहीच कळत नाही आपल्याला. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, अर्थ पण पूर्ण करतो तो शब्द आणि क्रियावाचक, क्रिया दर्शवतो, म्हणून त्याला सर्वसाधारणपणे क्रियापद असं म्हणतात. परंतु असं अजिबात नाहीये की तो शब्द फक्त क्रियादर्शकच असतो. ते आपण विस्तृत जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. दिले हा शब्द याच्यामध्ये क्रियापद आहे. आता ही क्रिया ज्याच्याकडून होते त्याला सर्वसाधारणपणे वाक्याचा कर्ता असे म्हणतात. निश्चितपणे ही काही त्याची खरी व्याख्या नाहीये, पण ढोबळमानाने मी तुम्हाला समजावून सांगतो. कोणी, कोण असा प्रश्न आपण क्रियापदाला जेव्हा विचारतो, कोण किंवा कोणी, तेव्हा सर्वसाधारणपणे आपल्याला जे उत्तर मिळतं, बघा इथे, कोणी दिले, कोणी दिले, आईने. म्हणजे क्रियापदाला तुम्ही जेव्हा सर्वसाधारणपणे कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारता, तेव्हा तुम्हाला जे उत्तर मिळतं त्याला व्याकरणाच्या भाषेतून सर्वसाधारणपणे कर्ता असं म्हणतात. मग तुम्हाला कोणी 10 रुपये दिले, तर आईने. आई हा या वाक्यातील कर्ता आहे. आता मला 10 रुपये हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. क्रियापदाला जेव्हा तुम्ही काय असा प्रश्न विचारता, काय, तेव्हा जे उत्तर मिळतं त्याला सर्वसाधारणपणे व्याकरणाच्या भाषेतून प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. प्रत्यक्ष कर्म. आणि क्रियापदाला कोणाला असा प्रश्न विचारला असता, काय असा प्रश्न विचारला, कोणी, कोण, काय, आणि क्रियापदाला कोणाला असा प्रश्न विचारला असता,
कोणाला दिले, आईने 10 रुपये कोणाला दिले, तर त्याचं उत्तर मिळेल मला. मग त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म. कोणाला असा प्रश्न विचारला असता क्रियापदाला. तर तुम्हाला हे चांगलंच माहित आहे की क्रियापदाला इंग्लिश मध्ये म्हणतात वर्ब. प्रत्यक्ष कर्म डायरेक्ट कर्माला म्हणतात इंग्लिश मध्ये ऑब्जेक्ट. अप्रत्यक्ष कर्म इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कर्त्याला म्हणतात सब्जेक्ट. बघा, तर आईने मला 10 रुपये दिले, ह्या वाक्यामध्ये दिले हा शब्द सर्वसाधारणपणे क्रिया दर्शवतो, त्याला क्रियापद असं म्हणतात. परंतु दरवेळेला वाक्यातील क्रियापद हे क्रिया दर्शवतच असं नाही, त्याचा आपण थोड्या वेळाने विस्तृत अभ्यास करणारच आहोत. पण एक तुम्हाला मी त्याची सर्वसाधारण कल्पना पहिल्या ह्या वाक्यामधून देतो. ह्याच्यामुळे तुम्हाला त्याचा आपला जो पुढचा अभ्यास जो आहे त्याचा बॅकग्राऊंड समजून घ्यायला व्यवस्थित मदत होऊन जाईल. सर्वसाधारणपणे क्रिया दर्शवणारा शब्द हा क्रियापद असतो. क्रियापदाला काही विशिष्ट प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कर्ता आणि कर्म समजू शकतं. जसं की क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारला, कोणी मला 10 रुपये दिले, तर आईने. आई हा कर्ता ठरला. कधी कधी कोण असा प्रश्न विचारल्यानंतर पण ते उत्तर मिळतं आपल्याला, ते आपण पाहूच. आईने मला काय दिले, क्रियापदाला तुम्ही काय असा प्रश्न विचारला असता, जे उत्तर मिळतं त्याला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि क्रियापदाला कोणाला असा प्रश्न विचारला असता ते उत्तर मिळतं, त्याला व्याकरणाच्या भाषेत म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे ते सुद्धा आपण अगदी त्यांच्या व्याख्यान सोबत पाहणार आहोत. तर सर्वसाधारणपणे वाक्याची सुरुवात ज्या सर्वसाधारणपणे नेहमी असं होईलच असं नाही, ज्या शब्दाने होते तो सर्वसाधारणपणे कर्ता असतो. कर्ता हा सर्वसाधारणपणे वाक्यातील क्रिया करतो. दरवेळेला तो क्रिया करतोच असं नाही. उदाहरणार्थ मी हे जे वाक्य बोलतो ते कशावरून म्हणतोय तसं वाक्य, तर बघा, आता माझी आई खूप प्रेमळ आहे. बघा बरं, ह्या वाक्यामध्ये जसं मी आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेला क्रियापद हे कर्ता हा क्रिया करतोच असं नाही. बघा, माझी आई खूप प्रेमळ आहे, ह्याच्यामध्ये माझी आई हा कर्ता आहे, परंतु कुठली क्रिया दिसते का तुम्हाला? क्रिया कोणती दिसत नाही. त्यामुळे क्रियापदाचे जे 3 फंक्शन्स आहेत ते आपण आज शिकणारच आहोत. क्रियापद हे फक्त क्रियाच दर्शवतं असं नाही, तर ते अस्तित्व पण दाखवतं आणि ते मालकी हक्क पण दाखवतात, मालकी सुद्धा दाखवतात. तर आईने मला 10 रुपये दिले. दिले हा शब्द क्रियापद आहे, कारण तो क्रिया दर्शवतो. क्रियापदाला तुम्ही काही विशिष्ट प्रश्न विचारतात आहे. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे आपण आता सुरुवातीला समजून घेऊ आणि नंतर परत अजून त्याचा खोलात अभ्यास करून ते गरजेचं आहे. तर आईने काय केलं, पहिल्यांदा हे 10 रुपयाची नोट आहे ती स्वतःच्या हातामध्ये धरली. आता क्रिया करणारी कोण आहे? आई, तो आहे कर्ता. आई जी क्रिया करते ते आहे क्रियापद, तो शब्द आहे क्रियापद. आता आईने ज्याच्यावर पहिल्यांदा क्रिया केली, पहिल्यांदा काय केलं, आईने हातामध्ये 10ची नोट धरली. प्रत्यक्षात तिने पहिली क्रिया कोणावर केली? त्या 10च्या नोटेवर, त्या 10 रुपयांवर प्रत्यक्षात क्रिया केली. म्हणजे आईने ज्याच्यावर पहिल्यांदा प्रत्यक्षात क्रिया केली ते प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. इतकं सोपं आहे. आणि ते 10 रुपये आईने मला दिले. म्हणजे पहिल्यांदा तिने तर 10 रुपयांवर क्रिया केली आणि नंतर दुसरी क्रिया तिने माझ्यावर केली, म्हणजे तेच 10 रुपये तिने मला दिले. मग ती जी क्रिया केली ती आईने कशी केली? अप्रत्यक्ष केली. अप्रत्यक्षपणे तिने ते मला दिले. अप्रत्यक्षाला म्हणतात इनडायरेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर आईने जी क्रिया केली ती प्रत्यक्षामध्ये 10 रुपये देण्याची क्रिया केली. प्रत्यक्षात 10 रुपये हातामध्ये धरले आणि नंतर दुसरे ते मला दिले. म्हणून प्रत्यक्ष कर्म 10 रुपये ह्या वाक्यामध्ये 10 रुपये हे जे 2 शब्द आहेत ते आहे प्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि ते अप्रत्यक्षपणे मला दिले म्हणून हे आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. थोडक्यात कर्ता क्रिया करतो, कर्ता जी क्रिया करतो ते क्रियापद असतं आणि कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो ते कर्म असतं. आणि कर्मांचे 2 प्रकार आहेत, एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. मग हे डायरेक्ट ऑब्जेक्ट जे आहे
ते कसं ओळखायचं? एकदम साधं, ते काय लक्षात ठेवायचं, क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असता तुम्हाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष कर्म मिळणार, आणि क्रियापदाला कोणाला असा प्रश्न विचारला असता तर कायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, व्हॉट, आणि कोणाला इंग्लिश मध्ये म्हणतात whom, WHOM, whom. झालं, व्हॉट अँड whom. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असता तुम्हाला प्रत्यक्ष कर्म मिळणार, आणि क्रियापदाला कोणाला असा प्रश्न विचारला असता तुम्हाला अप्रत्यक्ष कर्म मिळणार. तर थोडक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापदाचा हा एक तुम्हाला समजून घेण्याच्या दृष्टीने मी एक छोटंसं उदाहरण दिलं तुम्हाला, आणि तुमच्या समोर ते मांडलं. त्याच्यातून तुम्हाला एक ढोबळमानाने कल्पना यायला हवी की कर्ता म्हणजे सब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म म्हणजे कर्माचे याचा अर्थ दोन प्रकार आहेत, एक प्रत्यक्ष कर्म, एक प्रत्यक्ष कर्म, एक अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कर्ता ज्याच्यावर पहिल्यांदा क्रिया करतो. आता प्रत्येक वाक्यामध्ये दोन कर्म असतातच असं नाही, बहुतांश वाक्यांमध्ये एक कर्म असतं, काही वाक्यांमध्ये दोन कर्म असतात. असो, पण ते कसं ओळखायचं ते पण आता आपण ओळखलं, परंतु याचा आपण खूप खोलात अभ्यास करणार आहोत. सर्वसाधारणपणे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं की क्रियापद म्हणजे सर्वसाधारणपणे वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द. ही क्रिया जो कर्ता करतो, जो शब्द करतो तो कर्ता, ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. बघा, आता इंग्लिश लँग्वेज मधली खूप मजेशीर इंटरेस्टिंग अभ्यास आहे. A sentence is divided into two parts. प्रत्येक वाक्य इंग्रजीचं हे दोन भागांमध्ये विभागलं जातं. एक आहे सब्जेक्ट आणि दुसरा आहे प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात उद्देश. प्रेडिकेट, प्रेडिकेट म्हणजे विधेय. उद्देशालाच आपण कर्ता असं म्हणतो. ओके, बघा, ए सेंटेन्स इज डिवायडेड इनटू, प्रत्येक वाक्य हे दोन भागांमध्ये विभागलं जातं. एक आहे सब्जेक्ट आणि दुसरा आहे प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता, आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय. म्हणजे आता जे वाक्य लिहिलं गेलेलं हे बघा, आईने मला 10 रुपये दिले. हे जे वाक्य होतं, या वाक्यामध्ये आईने हा जो भाग आहे तो आहे सब्जेक्ट आणि कर्ता, आणि या व्यतिरिक्त राहिलेला हा जो पूर्ण भाग आहे त्याला म्हणतात प्रेडिकेट. म्हणजे याच्यावरून आपण एक व्याख्या तयार करू शकतो, एक सूत्र तयार करू शकतो की सेंटेन्स म्हणजे इंग्लिश मध्ये प्रॅक्टिकली जे सेंटेन्स असतं ते सेंटेन्स म्हणजे नेमकं काय, तर सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट इक्वल्स सेंटेन्स. प्रत्येक वाक्य हे सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट, जो कर्ता असतो तो आणि त्याच्यानंतर राहिलेला जो भाग असतो, ह्या दोन भागांचा मिळून तो बनलेला असतो. सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट इक्वल सेंटेन्स. म्हणजे सब्जेक्ट साठी जो शब्द आहे उद्देश म्हणजे काय, उद्देश अधिक विधेय बरोबर वाक्य. तर आता ए सेंटेन्स इज डिवायडेड इनटू सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. मग तुम्हाला हे कळलं असेल. सब्जेक्ट म्हणजे आता नेमकं काय. सब्जेक्ट बघा,
the name of the person or thing we speak about is called the subject. व्यवस्थित लक्ष द्या. तुमचे काही गैरसमज म्हणा किंवा तुम्हाला काही गोष्टींचं आकलन व्यवस्थित झालेलं नसेल आतापर्यंत, शांत चित्ताने व्यवस्थित लक्ष द्या. बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्या कर्त्याची नेमकी व्याख्या काय आहे बघा, की द नेम ऑफ द पर्सन, द नेम ऑफ द पर्सन म्हणजे व्यक्तीचं नाव, ऑर थिंग किंवा वस्तूचं नाव, वी स्पीक अबाउट कोणत्याही व्यक्तीचं किंवा वस्तूचं असं नाव ज्याच्याबद्दल आपण बोलतो, इज कॉल्ड द सब्जेक्ट. बघा, याचा अर्थ असं काही गरजेचं नाही की सब्जेक्ट नेहमीच, बघा आता जसं मी आता मागाशी वाक्य लिहिलेलं की जसं माझी आई खूप प्रेमळ आहे, किंवा समजा तो गायक आहे. बघा बघा, तो गायक आहे. ह्या वाक्यामध्ये ही इज अ सिंगर, ह्या वाक्यामध्ये कुठे आपल्याला क्रिया दिसते का? नाही. हा जो तो आहे तो ह्या वाक्यामधील आहे कर्ता. म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय केलं जात आहे? ह्या वाक्यामध्ये आपल्याला जेव्हा कर्ता ओळखायचा असतो, तो कर्ता आपण कसा ओळखतो? द नेम ऑफ द पर्सन ऑर थिंग वी स्पीक अबाउट. तो गायक आहे, ज्याच्याबद्दल बोलायचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल तो. द नेम ऑफ द पर्सन ऑर थिंग वी स्पीक अबाउट इज कॉल्ड द सब्जेक्ट. आता बघा, the sky is cloudy. बघा, the sky is cloudy. आता याच्यामध्ये हे जे स्काय आहे ते काही पुरुष नाही आहे, एक वस्तू आहे, पण हे सुद्धा ह्या वाक्यामध्ये कर्ता आहे. म्हणजे कर्ता म्हणजे गरजेचं नाहीये की तो दर वेळेला, बघा तो गायक आहे, तो कुठली क्रिया वगैरे करत नाहीये, त्याचं अस्तित्व दाखवलेलं आहे. हे कधी आपल्याला एखादी व्याख्या अचूक माहित असेल तर आपल्याला खूप फायदा होतो, कन्फ्युजन फ्री होऊन जातो आपण. बघा, द नेम ऑफ द पर्सन, व्यक्तीचं नाव, ऑर थिंग वी स्पीक अबाउट, ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, ज्याच्याबद्दल बोलणं चालू आहे, अशा व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव म्हणजेच कर्ता होय. ही कर्त्याची सर्वसाधारणपणे व्याख्या आहे. असं काही गरजेचं नाही की दरवेळेला तो कर्ता म्हणजे वाक्यातील क्रियाच करतो. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला ते जे सांगितलं ते तुम्हाला व्यवस्थित थोडंसं कळावं की नेमकं कर्ता म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय. पण खोलात आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असं होणारच नाही दरवेळेला की कर्ता क्रिया करेलच. गरजेचं नाही की कर्ता दरवेळेला क्रिया करेलच. म्हणून कर्त्याची खरी व्याख्या अशी आहे, सब्जेक्ट द नेम ऑफ द पर्सन ऑर थिंग, द नेम ऑफ द पर्सन, व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव, वी स्पीक अबाउट, ज्याच्याबद्दल आपण बोलतो. जगातील कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्या वाक्यामध्ये ज्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल आपण वाक्यात बोलतो त्याला म्हणतात कर्ता. त्यामुळे कर्ता हा नेहमीच क्रिया करतोच असं नाही. लक्षात घ्या तुमच्या. आता जर इथे लिहिलं द टी इज हॉट, त्यामध्ये दी टी काय, चहा काय करतोय का, काही कुठली ऍक्शन करतोय का? नाही, तो त्याच्यातील कर्ता आहे. मग ते चहाबद्दल बोलायचं चाललेलं आहे, मग तो चहा त्याच्यामध्ये कर्ता आहे. लक्षात येतं तुमच्या. सो ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. मग सब्जेक्टचे डेफिनेशन झाल्यानंतर आपण जाऊया आता प्रेडिकेट कडे. प्रेडिकेट, प्रेडिकेट म्हणजे विधेय. नाव, what is said about the subject, what is said about the subject is called the predicate. बघा, आता हे विधेय म्हणजे काय? कर्ता असा शब्द, द नेम ऑफ द पर्सन, एखाद्या वाक्यामध्ये
व्यक्तीचं नाव किंवा वस्तूचं नाव ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला कर्ता म्हणतात. आता प्रेडिकेट म्हणजे काय? व्हॉट इज सेड अबाउट द सब्जेक्ट. तर कर्त्याबद्दल काय बोललं जात आहे. जसं की द स्काय इज क्लाउडी. आता हे जे स्काय आहे ते काय सध्या क्लाउडी आहे, ढगाळ आहे वातावरण, ढग आहेत. मग ह्या कर्त्याबद्दल जे बोलायचं चाललेलं आहे हा पुढचा जो भाग आहे त्याला म्हणतात प्रेडिकेट. जसं मगाशी वाक्य लिहिलं, आईने मला 10 रुपये दिले. आईने, मग आईने 10 रुपये दिले. आई हा कर्ता आहे. त्याचा राहिलेला पुढचा जो पूर्ण भाग आहे, मला 10 रुपये दिले, ते आहे प्रेडिकेट. मध्ये प्रेडिकेट काय करतं? व्हॉट इज सेड अबाउट द सब्जेक्ट. ते आपल्याला त्या कर्ता काय करतं त्याच्याबद्दल सांगतं की मला 10 रुपये दिले. कोणी? आईने. त्या प्रेडिकेटचं काम काय? तो कर्ता जे काही करतोय ते सांगणं. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. So, subject, the name of the person or thing we speak about is called the subject, and predicate. What is said about the subject? कर्त्याबद्दल काय बोलणं चालू आहे, कर्त्याबद्दल काय माहिती सांगितलेली आहे त्या पुढच्या भागामध्ये, ते झालं प्रेडिकेट. मग प्रेडिकेटचं काम काय? कर्त्याचं काम वाक्यामध्ये दरवेळेला क्रिया करणं. बघा, लक्षात ठेवा, असं अजिबात नाही की वाक्यातील कर्ता दरवेळेला क्रिया करेलच. अजून तुम्हाला आपण खुला गेल्यानंतर सगळं स्पष्ट होऊन जाईल. तर कर्ता हा असा शब्द असतो ज्याच्याबद्दल आपण तो शब्द म्हणजे एखादी व्यक्ती तरी असेल किंवा वस्तू असेल ज्याच्याबद्दल वाक्यामध्ये आपण बोलतो, तो कर्ता असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त राहिलेला जो भाग असतो, जो भाग आपल्याला हे दर्शवतो की तो कर्ता, व्हॉट इज सेड अबाउट द सब्जेक्ट, त्या कर्त्याबद्दल काय बोललं गेलंय, काय बोललं जात आहे, हा जो भाग असतो त्याला म्हणतात प्रेडिकेट. सो ए सेंटेन्स इज, इंग्लिशचं कुठलंही वाक्य, ए सेंटेन्स इज डिवायडेड इंटू सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. याच्यामध्ये खास लक्षात ठेवा की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता असतोच. म्हणजे पॅसिव्हच्या वाक्यामध्ये तो ओमिट केला जातो. तसंच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये, आज्ञार्थी वाक्यांमध्ये सुद्धा ही विशेष गोष्ट आहे. तो आपण ते आज्ञार्थी वाक्य शिकताना शिकणारच आहोत. तुम्हाला आतापासून सांगू देतो की आज्ञार्थी वाक्यांमध्ये कर्ता सर्वसाधारणपणे वापरला जात नाही. कम हिअर, सिट डाऊन, थँक्यू, जे असेल ते. वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते, कर्ता त्यामध्ये सर्वसाधारणपणे वापरला जात नाही. हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. तर हे झालं सब्जेक्ट, हे झालं प्रेडिकेट. ओके. तर कर्त्याबद्दलची सर्वसाधारण माहिती तुम्हाला मिळालेली आहे की कर्ता म्हणजे वाक्यातील, आता बघा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये कर्ता हा सर्वसाधारणपणे सुरुवातीला येतो. परंतु तुम्हाला जे आतापर्यंत वाटत होते की कर्ता हा दरवेळेला क्रिया करतो, नाही, तो दरवेळेला क्रिया करतोच असं नाही. दुसरं वेळेला हेच वाक्य, तो गायक आहे किंवा माझी आई प्रेमळ आहे, याच्यामध्ये आईने काही क्रिया केलेली नाहीये. तो गायक, हा तो गात आहे तर त्याच्यामध्ये क्रिया आहे. त्यामुळे कर्त्याचा सरळ अर्थ असा होतो की द नेम ऑफ द पर्सन, त्या व्यक्तीचं नाव, ऑर थिंग, वस्तूचं नाव ज्याच्याबद्दल आपण बोलतो वाक्यामध्ये, ते म्हणजे कर्ता. व्यवस्थित लक्षात ठेवा. आपले काही गैरसमज आहेत ते गैरसमज हळूहळू काढून टाका आणि मग तुम्हाला ते जसं जशा गोष्टी स्पष्ट व्हायला लागतील तर तुम्हाला आनंद, खूप आनंद मिळेल इंग्रजी शिकण्यामधून. ओके. आता आपण पुढे जाऊया. कर्त्याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. कर्ता हा वाक्याच्या सर्वसाधारणपणे सुरुवातीला येतो. सर्वसाधारणपणे मी याच्यासाठी म्हणतो की तो दरवेळेला येईलच असं नाही. ते आपण जसं पुढे जातो तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. मी एकदा तर तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही कन्फ्युज होऊन जाल, म्हणून मी टप्प्याटप्प्याने सांगतो तुम्हाला. चला, कर्त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली की कर्ता हा सर्वसाधारणपणे वाक्याच्या सुरुवातीला येतो. कर्ता हा दरवेळेला क्रिया करतो तसं नाही, बहुतांश वेळेला तो क्रिया करतो. फक्त कर्त्याची जी खरी व्याख्या ती अशी आहे की एखाद्या वाक्यामध्ये जो द पर्सन, जी व्यक्ती आहे किंवा जी वस्तू आहे ज्याच्याबद्दल बोललं जात आहे, ज्याच्याबद्दल बोललं जात आहे तो कर्ता. आणि त्याच्याबद्दल जे बोललं जातं ते म्हणजे प्रेडिकेट, ते विधेय. एवढी माहिती तुम्हाला, मला वाटतं तुमच्यासाठी भरपूर आहे. हा, पुढे जाऊया. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म.
बघा, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ह्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या खूप वेगळी वाटते आपल्याला पाहताना. द पर्सन और थिंग दॅट रिसिव्ह द ऍक्शन ऑफ द व्हर्ब इज कॉल्ड अन ऑब्जेक्ट. बघा, द पर्सन और थिंग दॅट रिसिव्ह, आईने, परत आता आपण जाऊया तिकडे, आईने मला 10 रुपये दिले. बघा, आपण ऑब्जेक्टचा विचार करतोय. द पर्सन और थिंग, व्यक्ती किंवा वस्तू, दॅट रिसिव्ह, स्वीकार करतं, द ऍक्शन ऑफ द वर्ब, क्रियापदाला जी क्रिया अभिप्रेत आहे तिचा जे स्वीकार करतो जी व्यक्ती किंवा जी वस्तू, इज कॉल्ड अन ऑब्जेक्ट. बघा, कर्माची व्याख्या किती वेगळी व्याख्या. ही व्याख्या अजून तुम्हाला जसं आपण पॅसिव्ह शिकू, तशा वेगवेगळ्या पुढच्या वाक्यरचना शिकू, तुम्हाला खूप त्यावेळेला, आता तुम्हाला मी जे सांगतो ना, इंग्लिश टू इंग्लिश वाक्य तुमचे 12 काळ आपले झालेले नाहीत, त्यामुळे तुम्हाला ते इतक्या व्यवस्थित कळणार नाही. परंतु तुम्ही तरीही, कारण तो जर शिकण्याचा भाग आहे तर ते अपरिहार्य आहे, आपण त्याला टाळून चालणार नाही. ते जेव्हा 12 काळ होतील, आपण पुढे जाऊ, तेव्हा तुम्हाला कळेल की सरांनी आपल्याला खूप साध्या पद्धतीने व्यवस्थित समजावलेले आहे. खूप फायदा होईल तुम्हाला त्यांचा, 100%, मला पूर्ण खात्री आहे. तर द पर्सन और थिंग, व्यक्ती किंवा वस्तू, दॅट रिसिव्ह अन ऍक्शन, रिसिव्ह म्हणजे आपण म्हणतो मला ते मिळालं, काय करतं ते, रिसिव्ह करतं, काय करतं, द ऍक्शन ऑफ द वर्ब, जे क्रियापद आहे ह्याच्याकडून जी ऍक्शन होते त्याचा जो स्वीकार करतं त्याला म्हणतात ऑब्जेक्ट, त्याला म्हणतात कर्म. म्हणजे बघा, ह्या वाक्यामध्ये आईने मला 10 रुपये दिले, ह्याच्यामध्ये देणे ही जी क्रिया आहे त्याचा स्वीकार पहिल्यांदा कोणी केला, पहिल्यांदा ह्या 10 रुपयांनी केला. म्हणजे काय झालं, तुम्हाला मागाशी सांगून मी तुम्हाला ढोबळमानाने सांगून ठेवलं, हे काय झालं, प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट. बघा, याच्यामध्ये खूप साऱ्या व्याख्या आहेत, मी त्यातील सर्वात सोपी, सर्वात तुम्हाला व्यवस्थित कळेल अशाच पद्धतीची व्याख्या तुमच्या समोर ठेवलेली आहे. आणि याच्याने तुम्हाला तुम्ही कधीच पुढे कन्फ्युज होणार नाही. जसं हे आपण पुढे जाऊ, मला असं वाटतं हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या एंडला मी जेव्हा तुम्हाला काही रिव्हर्स क्वेश्चन केले तर तुम्ही बोलाल नाही हे खूप गरजेचं आहे समजून घेणं, काही कन्फ्युजन तुमचे दूर होऊन जातील. मी तुम्हाला त्याच्यानंतर एक वाक्य जेव्हा सांगेल तुम्ही बोलाल नाही सर बरोबर म्हणता तुम्ही. असो, सो द पर्सन और थिंग दॅट रिसिव्ह द ऍक्शन ऑफ द वर्ब, क्रियापदाची जी क्रिया असते त्याचा जो स्वीकार करतो, तो माणूस म्हणा, ती व्यक्ती म्हणा किंवा ती वस्तू, त्याला म्हणतात कर्म. मग आईने मला 10 रुपये दिले, ही देण्याची जी क्रिया आहे, ह्या क्रियेचा पहिल्यांदा स्वीकार कोणी केला, व्याकरणाच्या भाषेतून 10 रुपयांनी केला, त्यामुळे ते झालं प्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता परत ते 10 रुपये आईने मला दिले, म्हणजे हे 10 रुपये कशामध्ये गेले, थिंग मध्ये गेले, वस्तूमध्ये गेले. आणि मला पण असं काही गरजेचं नाही दरवेळेला 2-2 ऑब्जेक्ट्स असतील, नाही. म्हणजे उदाहरण एवढ्यासाठी सांगितलं की तुम्हाला मग कायम लक्षात राहील तुमच्या. आईने मला 10 रुपये दिले, काय दिले, 10 रुपये. हे सुद्धा सांगितलं तुम्हाला की क्रियापदाला व्हॉट असा प्रश्न विचारला असता, जे उत्तर मिळतं त्याला व्याकरणाच्या भाषेतून डायरेक्ट ऑब्जेक्ट असं बोलतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट असं बोलतात. आणि क्रियापदाला हुम, कोणाला असा प्रश्न विचारला असता, WHM, हुम म्हणजे कोणाला असा प्रश्न विचारला असता, जे उत्तर मिळतं त्याला व्याकरणाच्या भाषेतून अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. मग आईने काय केलं, दी पर्सन और थिंग, पहिली ही जी देण्याची क्रिया आहे त्याचा स्वीकार कोणी केला, 10 रुपयांनी केला. आणि नंतर तो कोणी केला, मी केला. म्हणजे 10 रुपये आणि मला, हे दोन्ही पण काय झाले, कर्म झाले. बघा कर्माची व्याख्या किती छान व्याख्या बघा. हे झालं अप्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. लक्षात येतं तुमच्या, व्यवस्थित समजून घ्या, एकदाच करा, संपूर्ण आयुष्यात तुम्हाला परत त्याच्याकडे काही पाहावं लागणार नाही. द पर्सन और थिंग दॅट रिसिव्ह द ऍक्शन ऑफ द वर्ब, क्रियापद जी क्रिया करतं त्याचा स्वीकार जी वस्तू किंवा जी व्यक्ती करते त्याला इट इज कॉल्ड अन ऑब्जेक्ट, त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. ओके, आता ह्या ऑब्जेक्ट्सचे जे प्रकार आहे, टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स, म्हणजे कर्मांचे प्रकार,
किती आहेत बघा सांगितल्याप्रमाणे. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि नंबर 2 इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता आपल्याला हेही कळलं की डायरेक्ट ऑब्जेक्ट जर आपल्याला शोधायचं असेल तर कसं ओळखायचं. साधी गोष्ट आहे. क्रियापदाला कुठला प्रश्न विचारायचा. क्रियापदाला व्हॉट असा प्रश्न विचारणे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जाणून घेण्यासाठी क्रियापदाला whom म्हणजे कोणाला असा प्रश्न विचारणे. ओके बघा साधी गोष्ट आहे. कर्मांचे प्रकार 2 आहेत. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं शोधतो बघा. आईने मला काय दिले. 10 रुपये दिले. प्रत्यक्ष कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट. आईने कोणाला 10 रुपये दिले. बघा क्रियाबद्दल प्रश्न विचारा. कोणाला 10 रुपये दिले. मला. हुम कोणाला म्हणजे हुम. WHOM हुम. अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माला इंग्लिश बोलतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कर्माबद्दलची माहिती. ओके आता आपण पुढे जाऊया. आपण अगदी महत्वाच्या विषयाकडे चाललेलो आहोत. ते आहे आपलं व्हर्ब. व्हर्ब म्हणजेच क्रियापद. ओके क्रियापदाची सर्वप्रथम व्याख्या समजून घेऊ आणि क्रियापदाचा एकदम व्यवस्थित अभ्यास. व्यवस्थित समजून घ्या. शांत चित्ताने समजून घ्या. Verb is described as which is used to indicate an action, a state of being, of existence or possession. व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा क्रियापदाची व्याख्या. verb, a verb is described as a word. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. टू डिस्क्राइब म्हणजे वर्णन करणे. a word which is used to indicate, ज्याच्यातून काय दर्शवलं जातं. action, an action म्हणजे क्रिया. a state of being of existence, एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या वस्तूचं अस्तित्व. or possession, possession म्हणजे त्याची मालकी. बघा हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कधी कळेल जेव्हा आपण ह्याची उदाहरणं बघू. म्हणजेच ह्याला आपल्याला मी तुम्हाला एकदम छान मराठीमध्ये व्यवस्थित, आता हे मी इंग्लिश मध्ये मुद्दामून तुम्हाला देतो ही व्याख्या की तुम्हाला भविष्यामध्ये कधी जर खोलात जाऊन अभ्यास करायचा झालाच कुठल्याही लेवलला, तुम्हाला अगदी मोठमोठ्या परीक्षांचा भविष्यामध्ये जर अभ्यास करावा लागला तर तुम्हाला ही जर व्याख्या आतापासून माहित असेल तर तेव्हा तुम्हाला ते खूप सहज जाईल. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला ते सांगतो. तुम्हाला ही व्याख्या माहित नसेल तरी काही हरकत नाही, फरक नाही पडत. पण माहित असल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे. असो एवढा आपण टाइमपास करतो, थोडा याचा अभ्यास केल्यानं काय हरकत आहे. असो सो a verb is described as a word which is used to indicate an action, a state of being, of existence or possession. म्हणजे काय ते आता अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ. ओके बघा
फंक्शन्स ऑफ ए वर्ब, म्हणजेच क्रियापदाची कार्ये, क्रियापद काय काय करतं. खरं तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ती व्याख्या तुम्हाला जर तोंडपाठ नसेल तरी हरकत नाही, पण असेल तर ती म्हणतं नुकसान काय. क्रियापदाची कार्ये बघा, क्रियापदाचं पहिलं कार्य, ए वर्ब इज डिस्क्राइब्ड ॲज ए वर्ड विच इज यूज्ड टू इंडिकेट अन ॲक्शन. क्रियापदाचं पहिलं कार्य टू शो ॲक्शन. पहिलं कार्य, क्रियापद काय करतं? क्रिया दर्शविणे. क्रिया दर्शविणे हे क्रियापदाचं एक कार्य आहे. दुसरं कार्य क्रियापदाचं टू शो एक्झिस्टन्स. EXISTENCE ह्या शब्दाचा उच्चार बघा काय. एक ग ला झ, एक्झिस्टला ट, स्ट न ला स, एक्झिस्टन्स. फक्त स हा पूर्ण नाही वाचायचा, शेवटी सोडून द्यायचा जरा. एक्झिस्टन्स. ओके. सो टू शो ऍक्शन क्रियापदाचं पहिलं काम आहे, कार्य आहे क्रिया दर्शविणे. टू हे मात्र तुमचं तोंडपाठच पाहिजे. टू शो एक्झिस्टन्स, अस्तित्व दर्शविणे. अस्तित्व दर्शविणे. आणि क्रियापदाचं तिसरं कार्य आहे टू शो पोझेशन, जे आपल्या व्याख्येमध्ये आहे. टू शो पोझेशन, मालकी दर्शविणे. बघा, क्रियापद काय काय करतं? 3 गोष्टी करतं क्रियापद. A verb is described as a word which is used to indicate an action. एक तर ते ऍक्शन तरी दाखवतं, किंवा a state of being of existence, किंवा ते एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व तरी दाखवतं, किंवा तिसरं काम करतं, तिसरं कार्य करतं ते आहे टू शो पोझिशन, मालकी दर्शवतं. म्हणजे काय, एका मिनिटाच्या आत तुमचं सगळं कन्फ्युजन जाणार. बघा ह्याचा नेमका अर्थ काय होतो. बघा मी इथे एक वाक्य लिहितो की मी आय एम इटिंग अॅन ऍपल. मी एक ऍपल खात आहे. चालू वर्तमान काळ. जरी आपण शिकलेलो नाही का तरी पण मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला थोडंफार कळणारच. एवढं काय. बघा टू शो ऍक्शन, आय एम इटिंग अॅन ऍपल. बघा याच्यामध्ये तुम्हाला क्रिया दिसते. हे इटिंग हे क्रियापद आपल्याला काय दाखवतो, क्रिया, खाण्याची क्रिया चालू आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा टू शो एक्झिस्टन्स, क्रियापद अस्तित्व कसं दाखवतं. बघा हा जो करताय तो फक्त इतकंच म्हणतोय की आय एम हंग्री, HUNGRY, मला भूक लागलेली आहे. बघा खाणे याच्यामध्ये क्रिया आहे, पण हंग्री असणे, भूक लागणे याच्यामध्ये क्रिया कुठे आहे. मग तिथे त्या कर्त्याचं काय दाखवलं जातंय. बघा आय एम असणे, टू बी चं रूप आहे वर्तमान काळातील. आय एम म्हणजे असणे, असणे म्हणजे अस्तित्व. म्हणून तुम्हाला बोललो तुमचे काही गैरसमज पण दूर होतील. आपल्याला असं सांगण्यात आलेलं असतं किंवा आपण ऐकलेलं असतं, कर्ता हा सर्वसाधारणपणे वाक्यातील क्रिया करतो. गरजेचं नाही की दरवेळेला क्रिया करेलच, इथे पण कर्ता आहे, पण परंतु त्याचं फक्त अस्तित्व दाखवलेलं आहे. त्यामुळे क्रियापदाचं पहिलं कार्य जे आपण पाहिलं ते आहे क्रिया दर्शवणे. दुसरं कार्य काय करते क्रियापद. तर आता बघा ह्या वाक्यामध्ये इथे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मी तुम्हाला सांगतो खूप मनोरंजक अभ्यास इंग्लिशचा. इथे हे सहाय्यकारी क्रियापद, हे मुख्य क्रियापद आहे. इकडे एम च्या समोर मुख्य क्रियापद नसल्यामुळे तेच आता सहाय्यकारी क्रियापदच मुख्य क्रियापद झालं. खूप मनोरंजक अभ्यास होतो जर तसा केला तर. आणि तो त्याचं कन्फ्युजनमुळेच गोंधळ होतो सगळं. आता तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला फॉलो करणाऱ्या विद्यार्थ्याचं कन्फ्युजन राहणं अशक्य आहे. ओके. सो पहिलं क्रियापदाचं पहिलं आपण फंक्शन बघितलं, पहिलं कार्य बघितलं, क्रिया दर्शविणे. दुसरं इथे एन हे जे क्रियापद आहे हे टू बी चं रूप आहे. ते वरच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद, इथे ते मुख्य क्रियापद आहे. आणि हे काय दाखवते आता आपल्याला, अस्तित्व दाखवतं. तिसरं हेच आपण जर कंटिन्यू केलं तर आय हॅव 5 ऍपल्स. बघा माझ्याकडे 5 ऍपल्स आहेत. इथे टू हॅव
हॅव हे क्रियापद इथे काय दाखवतं तुम्हाला? मालकी दाखवतं की माझ्या जवळ आहे. व्याकरणाच्या दृष्टीने ते मालकी दर्शवणारं वाक्य झालं. म्हणजे ही सुद्धा क्रियापदच आहे. म्हणजे आता एक गोष्ट स्पष्ट झाली तुम्हाला की बघा, कर्ता म्हणजे नेहमीच कर्ता क्रिया करेलच असं नाही, तर वाक्यातील असा शब्द ज्याच्याबद्दल बोललं जातं किंवा असा अशी व्यक्ती किंवा वस्तू ज्याच्याबद्दल बोललं जातं तो कर्ता. तसंच क्रियापद म्हणजे दरवेळेला क्रिया दर्शवेलच असं नाही, ते वेगवेगळी कार्य करतं. 3 कार्य करतात. कधी कधी ते क्रिया दर्शवतं, कधी कधी ते अस्तित्व दर्शवतं आणि कधी कधी ते मालकी दर्शवतं की हा आय एम इटिंग, मी खात आहे, ऍपल खात आहे, याच्यामध्ये क्रिया आहे. मी हंग्री आहे पण मी शांत बसलो, याच्यामध्ये क्रिया कुठे आहे? हे माझं अस्तित्व आहे की मला भूक लागलेली आहे म्हणजे माझं अस्तित्व आहे, अस्तित्व दाखवलं. आणि आय हॅव 5 ऍपल्स, माझ्याकडे 5 आहेत, याच्यामध्ये पण क्रिया नाही आहे, ते माझ्या जवळ आहेत म्हणजे ती माझी मालकीची आहेत, माझी मालकी. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने मालकी म्हणजे असा वेगळा व्यावहारिक अर्थ घ्यायचा नाही त्याचा, मालकी दर्शक वाक्य झालं. ठीक आहे. तर बघा, फंक्शन्स ऑफ ए वर्क, क्रियापदाची कार्य ही महत्वाची तोंडपाठ असले पाहिजे तुम्हाला. फंक्शन्स ऑफ ए वर्क, नंबर 1 टू शो ऍक्शन, क्रिया दर्शवणे. नंबर 2 टू शो एक्झिस्टन्स, अस्तित्व दर्शवणे. नंबर 3 टू शो पोझेशन, मालकी दर्शवणे. एखाद्या वेळेला तुमची इंग्रजीची व्याख्या तोंडपाठ नसेल तरी काही हरकत नाही. हे असलं म्हणजे ते वाक्य जे म्हटलेले तेच इथे म्हटलेले आहे, आणि ते असेल तर दुधात साखर. ठीक आहे. एक्झिस्टन्स शब्दाचा पण अर्थ व्यवस्थित मी समजून घ्या, अर्थ नव्हे त्याचं उच्चारण. तर ही झाली क्रियापदाचे फंक्शन्स. क्रियापद 3 कार्य करतं, हाच लक्षात ठेवा. क्रियापद नेहमीच क्रिया करतच असं नाही. कधी कधी ते अस्तित्व दाखवतं, कधी कधी ते मालकी दाखवतं. म्हणजे असं असतं, समजा की आता हे क्रियापद, आता मला समजा एक बहीण आहे, आय हॅव ए सिस्टर किंवा आय हॅव 1 सिस्टर, ते मालकी दर्शक वाक्य झालं. आता तो एक गायक आहे, ही इज ए सिंगर, ह्याच्यामध्ये ते इज ए क्रियापद काय दाखवतं? त्याचं अस्तित्व दाखवतं. आणि तो गात आहे, ही इज सिंगिंग, आता मात्र ते सिंग हे क्रियापद काय करत आहे? क्रिया दाखवतं. त्यामुळे आता हळूहळू तुम्हाला कन्फ्युजन फ्री व्हायचं, तुमचे सगळेचे सगळे कन्फ्युजन काढून टाकायचे. करता बोलला म्हणजे तो क्रिया करेलच असं नाही. बघा, याच्यामध्ये ही इज ए सिंगर या वाक्यामध्ये तो ही हा करता आहे, परंतु तो कुठे काय क्रिया करतोय? आणि ते वाक्य, त्या वाक्यामध्ये इज हे जे क्रियापद आहे ते सुद्धा काही क्रियादर्शक नाहीये, ते अस्तित्व दर्शक आहे. हाच लक्षात ठेवा. याच्याने तुम्ही हळूहळू कन्फ्युजन फ्री होऊन जाणार आहात. क्रियापदाचे 3 फंक्शन्स आहेत, ते तोंडपाठ करून टाकायचे. पुढे जाऊया. लेट्स गो ahead. Let's go forward. आता महत्वाच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. टाइप्स ऑफ वर्ब्स. क्रियापदांचे प्रकार. बघा, नंबर 1 क्रियापदांचे प्रकार. नंबर 1 ट्रान्झिटिव्ह वर्ब, मराठीमध्ये सकर्मक क्रियापद. अरे बाबा, काय आला, कुठून आला तुमच्या डोक्यात? काहीतरी वजन पडल्यासारखं झालं. काळजी नका करू, तुम्हाला खूप मजा वाटणार आहे. बघा, आता आजपासून तुम्हाला व्याकरणाचा अभ्यासात खूप गंमत वाटेल तुम्हाला. सकर्मक क्रियापद, शाळेमध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे याचा. दुसरं, नंबर 2 इंट्रान्झिटिव्ह वर्ब. इंट्रान्झिटिव्ह वर्ब, आता इथे तुम्हाला माहितीच याला काय बोलत असणार, निश्चितपणे हे अकर्मक क्रियापद. आणि तिसरा पण एक प्रकार आहे, तो आहे वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. मी तुम्हाला वरच्यावर शिकून पुढे हा विषय घेऊन गेलो असतो, पण मला असं वाटतं हे जर मूलभूत आहे, भले तुमच्या वाक्यरचना अजून व्यवस्थित झालेल्या नसतील तर काय अर्थ नाही. मला म्हणतात अपूर्ण विधेय दर्शक. अपूर्ण विधेय दर्शक क्रियापद.
आता हे काय आहे हे समजून घेऊया व्यवस्थित. बघा, टाइप्स ऑफ वर्ब. पहिलं तर ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद. नंतर दुसरा नंबर 2 इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. नंबर 3 वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद. हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो आणि नंतर त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. ठीक आहे. सर्वप्रथम आपण ट्रान्झिटिव्ह वर्बचा, हे तुम्ही लिहून घेतलेलंच असेल, हे लिहून घेतलं. आता काय व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही पॉज करून लगेच देऊ शकता म्हणून मी ते पुसून टाकतो. ठीक आहे. तर ट्रान्झिटिव्ह वर्बचा आपण व्यवस्थित अभ्यास करूया की ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, सकर्मक क्रियापद म्हणजे काय. बघा, आपल्या इथे वरचं जे वाक्य, आईने मला 10 रुपये दिले, ह्या वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे क्रियापद आहे, आणि क्रियापदासोबत कर्म पण आहे. आता आपल्याला माहिती आहे सकर्मक म्हणजे कर्मासोबत असलेले म्हणजे सकर्मक. मग आता एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद आहे आणि त्या क्रियापदासोबतच कर्म सुद्धा आहे, तर ते क्रियापद सकर्मक आहे. बघा कसं, की आईने मला 10 रुपये दिले. हेच वाक्य आपण घेऊया सकर्मक क्रियापदाचं अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी. नंतर आपण त्याचं डेफिनेशन करूया. बघा, अगोदर समजून घ्या ते नेमकं काय ते. की आईने मला 10 रुपये दिले, ओके. या वाक्यामध्ये आपल्याला 10 रुपये हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, मला हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कळलं. मग आता हे दिले म्हणजे देणे, हे जे क्रियापद आहे इंग्लिशमध्ये, देणे म्हणजे काय, टू गिव्ह म्हणजे देणे. ठीक आहे. ह्या क्रियापदामध्ये हे असं क्रियापद आहे की हे क्रियापद जेव्हा आपण वापरतो, तर हे क्रियापद वापरल्यानंतर काय करावं लागतं आपल्याला, तर जेव्हा ते क्रियापद वापरलं जातं त्याच्यानंतर कुठलं ना कुठलं कर्म लिहावं लागतं. ते बंधनकारक आहे. म्हणजे असं क्रियापद जे आपण वापरल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर कर्म वापरणं बंधनकारक होऊन जातं. थोडक्यात कर्म जर तिथे दिलं नाही तर ते क्रियापद, त्याला अर्थ पूर्ण होणार नाही. असं क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापद असतं. हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपण अकर्मक क्रियापदाचं उदाहरण बघू. बघा, उदाहरणार्थ की इंग्लिशमध्ये उदाहरण घ्या आपण. आय, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ते सगळं कन्फ्युजन निघून जाईल. मराठी आणि इंग्लिश सगळं तुम्हाला व्यवस्थित समजेल एकदम. आय स्लेप्ट वेल, मी चांगला झोपलो. टू स्लीप, स्लेप्ट. ओके. बघा, आता हे क्रियापद आहे स्लेप्ट. ह्या क्रियापदाला तुम्ही काय किंवा कोणाला प्रश्न विचारून बघा, मी काय झोपलो, मी कोणाला झोपलो, अजिबात नाही. लक्षात हे घ्या की हे जे क्रियापद आहे आय स्लेप्ट, ह्या क्रियापदाच्या पुढे आपण काही जरी लिहिलं नाही तरी पण हे वाक्य पूर्ण होतं. वेल हा शब्द जरी लिहिला नाही तरीही हे वाक्य पूर्ण होतं. ह्या क्रियापदाच्या पुढे कुठल्याही पद्धतीचा शब्द लिहिणं गरजेचं नाहीये की ज्याच्याशिवाय ह्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होईल. आता जर आईने दिले तर मग तुम्हाला प्रश्न विचारावाच लागेल, काय दिलं. म्हणजेच काय हा प्रश्न आपल्याला कोणतं उत्तर देतो, तर डायरेक्ट ऑब्जेक्टचं. कोणाला हा प्रश्न आपल्याला कोणतं उत्तर देतो, इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं. मग सकर्मक क्रियापदाचा अर्थ असा आहे की असं क्रियापद जे तुम्ही वापरल्यानंतर त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणा किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट आलं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेलच असं नाही, परंतु त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वापरावंच लागतं. म्हणजे असं क्रियापद ज्याच्या वापरासोबत कर्म येतं, असं क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापद. आता बघा, उदाहरणार्थ की काय करता आपण, चला, ही वॉक्ड फास्ट, तो जोराने चालला. याच्यामध्ये वॉक हे क्रियापद आहे. आता हे वॉक हे क्रियापद आहे, ह्या क्रियापदानंतर तुम्हाला कर्म वापरावं लागतं का, बघा, नाही. कर्म वापराय म्हणजे क्रियापद 2 प्रकारचे आहेत सर्वसाधारणपणे, पण तिसरा जो प्रकार आहे तो तर एवढा भारी आहे, ते जर तुम्हाला कळालं तर तुम्ही एकदम बोलत ना, एकदम हाय क्लास लेवलचं तुमचं वर्बचं अंडरस्टँडिंग होऊन जाईल. सो टाइप्स ऑफ वर्ब्स मध्ये क्रियापदाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद, आईने मला 10 रुपये दिले, याच्यामध्ये देणे हे जे क्रियापद आहे, टू गिव्ह म्हणजे देणे. ह्या देणे या
हे क्रियापद जेव्हा आपण वापरतो त्याच्या वापरानंतर आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये असे शब्द वापरावे लागतात जेणेकरून त्या दिले या क्रियापदाला अर्थ प्राप्त होतो, त्याचं मिनिंग क्लिअर होऊन जातो, स्पष्ट होऊन जातो एकदम, की आईने मला 10 रुपये दिले. तर आपण जर हे 2 शब्द काढून घेतले, समजा मला 10 रुपये, तर काय झालं, आईने दिले. पण प्रश्न उरतो ना, काय, कोणाला, हा प्रश्न शिल्लक राहतो. त्यामुळे सकर्म क्रियापदाचा अर्थ असा होतो की ज्या क्रियापदामध्ये कर्म असतं असं म्हणणं चूक होऊन जाईल, परंतु ज्या क्रियापदाच्या त्याची व्याख्या झाल्यानंतर अजून स्पष्ट होऊन तुम्हाला जाईल. त्याची व्याख्या तर एकदम क्लिअर कट होऊन जाईल आता ट्रान्झिटिव्ह वर्बच्या व्याख्यानंतर, की असं क्रियापद ज्या क्रियापदाच्या वापरानंतर त्या वाक्यामध्ये तुम्हाला कर्म वापरावं लागतं. ते सकर्म क्रियापद. आणि अकर्म क्रियापद म्हणजे त्याच्या नेमकं विरुद्ध, की असं क्रियापद की ज्याच्या हे वाक्य क्रियापद आहे त्याच्यानंतर तुम्हाला कर्म काय चाललो, कोणाला चाललो प्रश्नच येत नाही. म्हणजे 2 प्रकारची क्रियापद आहेत, सकर्मक आणि अकर्मक क्रियापद आहे. असं क्रियापद ज्याच्या वापरानंतर वाक्यामध्ये कर्म वापरावं लागतं येतं, आणि असं क्रियापद ज्याच्या वापरानंतर जे वापरल्यानंतर वाक्यामध्ये कर्म येईलच किंवा त्याची आवश्यकता नाहीये. येईलच म्हणजे त्याची आवश्यकताच नाहीये, त्यामुळे ते अकर्मक क्रियापद. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. ट्रान्झिटिव्ह वर्बची डेफिनेशनच्या वेळेला व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल तो विषय. A transitive verb is a verb that requires an object to receive the action. Okay. Now, बघा ट्रान्झिटिव्ह वर्बची डेफिनेशन काय. A transitive verb is a verb that requires an object to receive the action. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अशा पद्धतीचं क्रियापद आहे ज्याच्यामध्ये इट रिक्वायर्स अन ऑब्जेक्ट. त्या क्रियापदानंतर एका ऑब्जेक्टची गरज असते टू रिसीव्ह दी ऍक्शन, की ते क्रियापद जी क्रिया करते ते रिसीव्ह करण्यासाठी एका कर्माची गरज असते. अशा क्रियापदाला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. बघा इकडे दिले असं म्हटल्यानंतर काय दिलं, कोणाला दिलं हा भाग लिहिणं गरजेचं आहे. पण मी झोपलो, याच्यामध्ये काय झोपलो, कोणाला झोपलं नाही, त्यामुळे ते अकर्मक क्रियापद आहे आणि हे सकर्मक क्रियापद आहे. लक्षात घ्या, म्हणजे अशी खूप सारी क्रियापद आहेत जी सकर्मक आहेत आणि खूप सारी क्रियापद जी अकर्मक आहेत. जसं तो नदीमध्ये 2 तास पोहला. आता पोहणे याच्यामध्ये तो त्याने काही पाण्यावर वगैरे काही क्रिया केली नाही, तो पोहण्याची क्रिया करतोय. परंतु त्याच्यापेक्षा एकदम साधं उदाहरण जर सांगायचं गेलं तर बघा की एकदम सोपं साधं उदाहरण बघा. शी सॅट इन द चेअर. ती खुर्चीमध्ये बसली. आता टू सीट सॅट. टू सीट हे क्रियापद आहे. सीट म्हणजे बसणे, बरोबर. आता ती चेअर मध्ये बसली. आपण प्रश्न विचारून बघा, काय बसली, कोणाला बसली, उत्तर मिळत नाही. म्हणजे हे काय आहे, सीट हे अकर्मक क्रियापद आहे. बघा किती सुंदर व्याख्या त्याची. ए ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद काय असतं, इज ए वर्ब दॅट रिक्वायर्स, त्याला गरज असते. कशाची गरज असते, टू रिक्वायर म्हणजे गरज नाही, अन ऑब्जेक्ट एका कर्माची गरज असते, टू रिसीव्ह द ऍक्शन, की ते क्रियापद जी क्रिया सांगताय किंवा दाखवतंय ते रिसीव्ह करण्यासाठी ज्या एका कर्माची गरज असते त्याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब. याचा अर्थ नेमका विरुद्ध याच्या काय असेल, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. एक्झॅक्टली याच्या विरुद्ध जे असेल ते असेल इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके, सो तुम्ही ही जी व्याख्या याची ट्रान्झिटिव्ह वर्बची ती व्यवस्थित समजून घ्या, ती व्यवस्थित तोंडपाठ करा. आणि जर ट्रान्झिटिव्ह वर्ब साठी ऑब्जेक्टची गरज असते म्हणजे ते क्रियापद तुम्ही जेव्हा बोलता लिहिता त्याच्यानंतर त्या वाक्यामध्ये एक कुठला तरी शब्द असतो, जो शब्द ती क्रिया त्याचा स्वीकार करेल, तो क्रियेचा स्वीकार करणारा शब्दच कुठला असतो, एकतर तो डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल किंवा तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल.
सर्वसाधारणपणे पहिल्यांदा तर क्रिया डायरेक्ट ऑब्जेक्टवरच होणार. म्हणून ही व्याख्या व्यवस्थित समजून घ्या की ट्रान्झिटिव्ह वर्ब इज अ वर्ब दॅट रिक्वायर्स अन ऑब्जेक्ट. त्याला एका ऑब्जेक्टची गरज असते. याचा अर्थ इंट्रान्झिटिव्ह वर्बला त्या ऑब्जेक्टची गरज नसते तरीही अर्थ पूर्ण होतो. म्हणजे मी आंबा खाल्ला, आय एट ए मँगो. ह्याच्यामध्ये आय एट नंतर बघा ए मँगोची गरज आहे. पण हेच जर मी असं बोललो की मी झोपलो, ह्या झोपल्यानंतर मग काय कोणाला ह्या प्रश्नाचा काही संबंध येत नाही. लक्षात येतो तुमच्या. तर द पॉइंट इज की आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर पुढचा जो आपला अभ्यास आहे तो आहे इंट्रान्झिटिव्ह वर्बचा. त्याच्यानंतर वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशनचा आहे.